सगळं तयार झालंय, मग तुम्ही का जात नाही? मी तुम्हाला थांबवलंय का? हे ऐकून मानव आणि सुधाजींचे डोळे विस्फारले. अगं तू येणार होतीस का? रश्मी लगेच म्हणाली की हो, मला यायचे नाहीये. सुधा लगेच गर्विष्ठपणे म्हणाल्या की अरे, जर तू आली नाहीस तर कसे चालेल? आम्ही तिथे सर्वांना काय सांगणार की तू का आली नाहीस? आमचे नाक कापण्याची तू शपथ घेतली आहेस का? यावेळी रश्मी जोरात ओरडली आणि तिचा सगळा राग शब्दामधून बाहेर पडला. तेवढ्यात तिची सासू तिच्याकडे गर्जना करत आली आणि मग रश्मीने जे केले ते पाहून तिच्या सासूला धक्का बसला. तिने नेमकं असं का केलं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा आमच्या चॅनल. रश्मी आपलं डोकं धरून बसली होती आणि समोर तिचा नवरा मानव बसला होता. मानव, तुला का समजत नाही? आम्हाला प्रत्येक वेळी बोलावले जायचे आणि माझी आई फोन करून आमंत्रण करायची. मानव डोळे मिचकवत म्हणाला. पण यावेळेस काही बोलली नाही. तिला मला आमंत्रण द्यायचे नसावे म्हणूनच तिने आमंत्रित केले नाही. रश्मी मानवला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागली. मानव, असं नाही आहे. मम्मी आजारी आहे आणि म्हणूनच राजू सर्वांना आमंत्रण देत आहे. जर पप्पा इथे असते तर सगळं वेगळं झालं असतं. मम्मी हे करू शकत नाही म्हणूनच माझा भाऊ हे करत आहे. मानव रागाने बेडवरून उठला आणि म्हणाला की हे सगळं फक्त निमित्त आहे रश्मी. जर त्या इतक्या आजारी आहेत तर वाढदिवस का साजरा केला जातो? मलाही डोकं आहे, मलाही काही गोष्टी कळतात. मानव उठला आणि बाहेर गेला. मग रश्मी डोळ्यात अश्रू घेऊन बसून राहिली. तिला माहीत होतं की मानव अशा गोष्टी फक्त त्याच्या आईमुळे बोलत आहे, जिने मानवचे कान इतके भरले होते की ज्यामुळे आता मानव तिच्या घरी जायला तयार झाला नव्हता. खरं तर रश्मीच्या माहेरच्या घरी सत्यनारायणची पूजा आणि होम हवन होते. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता आणि हे सर्व रश्मीच्या भावाच्या वाढदिवसासाठी साजरे केले जात होते. जेव्हा मानवने हे त्याच्या आईला सांगितले तेव्हा तिची आई संतापली. हे कसलं आमंत्रण आहे? तो आपल्याला त्याच्या स्वतःच्या वाढदिवसासाठी आमंत्रित करत आहे. मला वाटतं आजारपण फक्त एक निमित्त आहे, पण खरं सांगायचं तर ती आपल्याला आमंत्रित करू इच्छित नसेल म्हणून अशा प्रकारे आमंत्रण दिले आहे. यामुळे मानव, तू असं कर की तुम्ही दोघे जा, मी तर नाही येणार. हे ऐकून मानव लगेच म्हणाला, आई, जर तू येणार नाहीस तर मीही जाणार नाही. तिथे तुझा आदर केला जात नाही तिथे मी कसा जाऊ? मानव रश्मीला हे वारंवार सांगत राहिला की आणि ती त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत होती. रश्मी आता मानव आणि सुधा यांना कंटाळली होती. त्यामुळे ती वारंवार मानवला सोबत येण्यासाठी सांगत होती. पण मानव मात्र तिच्यासोबत येण्यास तयार नव्हता आणि तसंच तिला त्याच्याशिवाय जायचे नव्हते. कारण मग तिच्या आई वडिलांच्या घरी नातेवाईकांच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? तिने मानवलाही तेच सांगितले की जर मी एकटी गेली तर मी सर्वांना कसे तोंड देईन? सगळे मला विचारतील की तू का आला नाहीस? तर मी काय बोलेन? मानव रागाने म्हणाले, अरे तू तुझ्या आईला हे समजावून सांगावेस की जावायला व्यवस्थित आमंत्रण दिले गेले नाही तर तो कसा येणार? तू सर्वांना सांग की व्यवस्थित आमंत्रण दिले गेले नाही. मानवचे बोलणे ऐकून रश्मीला खूप राग येत होता की प्रत्येक वेळी हेच नाटक चालते आणि आई आणि मुलगा जेव्हा जेव्हा तिला तिच्या माहेरून बोलवतात तेव्हाही नेहमीच असे वागू लागतात. जेव्हा मानव सकाळपर्यंत निघायला तयार नव्हता तेव्हा रश्मी स्वतःची बॅग पॅक करू लागली. एकटे जाताना तिचे मन जड झाले होते, पण तिने ठरवले की आता पाणी डोक्यावरून जात आहे. वेळ आल्यावर मी तुला नक्कीच याचे उत्तर देईल. असं तरी रश्मी तिचे मन शांत करत होती. पण तिला सामान बांधताना पाहून सुधाचे टोमणे आणखी वाढले. खरी सून असते जी तिच्या पती आणि सासूसोबत राहते आणि त्यांच्यासोबत घराबाहेर निघते आणि तिला आपल्या कुटुंबाच्या आदराची काळजी असते. सुसंस्कृत सुना अशा ठिकाणीही जात नाहीत जिथे त्यांच्या कुटुंबाचा आदर केला जात नाही. आम्ही नेहमीच आमच्या सासरच्या आदराची खूप काळजी घेत होतो, पण आमचे नशीब तसे नव्हते. रश्मी सर्व काही ऐकत होती पण तिचे मन ओरडायला तयार दिसत नव्हते. पण तिला तिच्या सासूच्या हास्यास्पद शब्दांना उत्तर देणे योग्य वाटले नाही. तिने मानवला टॅक्सी बुक करायला सांगितली तर मानव म्हणाला, ज्या भावाने आपल्या बहिणीला फोन करून बोलवले आहे तो तिला टॅक्सी बुक करून का बोलवत नाही? हे ऐकून रश्मीच्या अंगात आग लागली. तिने मानवकडे एक नजर टाकली आणि सुधा आई म्हणाल्या, सर्वांना न सांगता
ती जात आहे. अरे जर दुसरी कोणी सुसंस्कृत सून असती तर तिने स्पष्टपणे सांगितले असते की जिथे माझ्या कुटुंबाला सभ्यपणे आमंत्रित केले जात नाही तिथे मी येणार नाही. मग हिला तर सासरच्या आदरापेक्षा स्वतःच्या माहेरच्या लोकांवरचे प्रेम जास्तच आहे. म्हणूनच तू त्यांच्याकडून टॅक्सी बुक करून घेत नाहीस. त्यासाठी तुला माझ्या मुलाची गरज आहे. अशा गोष्टी ऐकून रश्मीचे मन तुटले. पण जेव्हा ते काहीही करण्यास असमर्थ असतील तेव्हा त्याने या सर्व गोष्टींना प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या परिस्थितीमुळे दुःखी होऊन रश्मी स्वतःहून बाहेर पडली. ऑटो घेतली आणि रिक्षा स्टँडवर गेली. टॅक्सी स्टँडवर गेली. तिला वाईट वाटत होते की तिच्या नवऱ्याला तिचा मदत करणे योग्य वाटले नाही. दुःखी मनाने ती संपूर्ण वाटेत 2 वर्षापूर्वीच्या सर्व त्या गोष्टींबद्दल विचार करत होती जे तिच्यासोबत घडत गेले होते. एकदा रश्मीच्या माहेरी लग्नानंतर पहिल्यांदा गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. हे ती घर होते तिथे तिच्या वडिलांनी देवाच्या घरी प्रिय होण्यापूर्वी घर बांधायला सुरुवात केली होती. पण त्यांना जाऊन 2 वर्ष झाली होती तेव्हा ते घर पूर्ण तयार झाले होते. रश्मीच्या आईने रश्मीला फोन करून गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला येण्यासाठी निमंत्रण दिले आणि म्हणाले की बाळा घरात सर्वांनाच आमंत्रण दे कारण मी व्यस्त आहे. वेळ मिळताच मी स्वतः तुझ्या सासूला फोन करेन. पण कदाचित कामामुळे तिच्या आईकडून फोन करायचे राहून गेले. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी रश्मी तिच्या सासूबाईसमोर मानवला म्हणाली, आई आमच्या नवीन घराचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम आहे. आईने तुम्हाला फोन केला असेल. कार्यक्रम 10 वाजता सुरू होणार आहे आणि आई आपल्याला 1 दिवस आधी यायला सांगत आहे. हे ऐकून सुद्धा चिडल्या. तुझ्या आईने मला फोन केला हे तुला कोणी सांगितले? फोन तर सोडून दे, साधा मिस कॉल सुद्धा आला नाही. तुझ्या माहेरच्या कुटुंबाकडून एखाद्याचा अपमान कसा करायचा हे शिकवले पाहिजे. मागच्या वेळीही फक्त तुलाच हवनाला आमंत्रित केले होते आणि आताही तेच केले आहे. हे ऐकून रश्मी आश्चर्यचकित होऊन सासूकडे पाहत राहिली कारण तिला तर वाटले होते की तिच्या आईने फोन केला असेल. तिथेच बसलेला मानव रागाने रश्मीला म्हणाला, आता तुझी अशी इच्छा आहे का आपण सगळेजण गेले पाहिजे? तुझी आई तर हा कशा प्रकारचा खेळ खेळते माहीत नाही, पण आम्हाला मात्र तुझ्यासोबत यायचं नाही. आम्ही इतकेच खाली पडलेले माणसं नाही आहोत जे आमंत्रणाशिवाय जाऊन शेवटी हे तिच्या मुलीच्या सासरचे घर आहे. हे ऐकून रश्मीच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिला तिच्या आईचा खूप राग येऊ लागला की तिने माझ्या सासूला फोन का केला नाही, कारण तिने तर मला सांगितलं होतं की ती फोन करणार आहे. ती लगेच खोलीत गेली आणि रागाने आपल्या आईला बोलायला सुरुवात केली. आई तुला माहीत आहे ना की माझ्या सासूला जोपर्यंत आमंत्रण देणार नाहीस तोपर्यंत ती येणार नाही. तरीसुद्धा तू तिला अजूनपर्यंत फोन केला नाहीस. हे ऐकताच रश्मीची आई म्हणाली की अगं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण काय करू बाळा, सर्व तयारीच्या गडबडीत मी फोन करायला विसरूनच गेली. मी लगेच त्यांना फोन करते. रश्मीच्या आईने रश्मीचा फोन कट करून लगेच मानवच्या आईला फोन केला. तर फोन येताच सुद्धा यात तोंड वाकडं करत म्हणाल्या, मुलीने फोन केल्यावर आमची आठवण आली का? मुलीने सांगितल्यावर आम्हाला आमंत्रण द्यायला निघालात, असं म्हणत त्यांनी फोन उचलला नाही. अनेकदा फोन आल्यानंतर मानवने सांगितल्यावर त्यांनी फोन उचलला. फोन उचलताच रश्मीच्या आईने माफी मागितली आणि निमंत्रण देताना सुद्धा रागाने म्हणाल्या, मला माफ करा ताई, तुम्ही मुलीची आई आहात. तुमच्या मुलीच्या सासरच्यांना कसे बोलवायचे हे जाणून घेण्याचा शिष्टाचार तुमच्यात असायला हवे. हे ऐकताच समोर उभ्या असलेल्या रश्मीला खूप राग आला कारण तिच्यासमोर तिच्या आईचा अपमान होत होता. खरं तर चूक तिच्या आईची होती, पण त्यांनी माफीसुद्धा मागितली होती. तरीसुद्धा सुधा या प्रमाणापेक्षा जास्त तिच्या आईला अपमानित करण्याचा प्रयत्न करत होत्या. शेवटी सुधा यांनी फोन ठेवत म्हणाले, मला वेळ मिळाला तर बघते. नंतर रश्मीच्या आईच्या वारंवार फोन आल्यानंतर त्या गृहप्रवेशाच्या समारंभाला उपस्थित राहिल्या. पण आता प्रत्येक वेळी रश्मीच्या आईला तिच्या सासूला वेगळं निमंत्रण देण्याबद्दल सांगावे लागत असे, कारण त्यांनी विसरता कामा नये. सुद्धा लगेच विसरणे म्हणजे अनादर असे समजायच्या आणि नंतर रश्मीच्या आईचा अपमान करायच्या. हे यापूर्वी अनेक वेळा घडले होते, जेव्हा मानव आणि सुधा आमंत्रणावर प्रश्न उपस्थित करायचे आणि रश्मीकडे जाण्याचा नकार द्यायचे आणि सोबत रश्मीला जाण्यासाठी नकार देत असे. पण आज तर हद्दच पार झाली होती. त्यांना तर माहीत होते की रश्मीची आई किती आजारी आहे, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांचे नाटक चालूच ठेवले. टॅक्सीमध्ये बसल्या बसल्या रश्मीच्या डोळ्यातून सतत धारा
अश्रू वाहत होते आणि माहेरी पोहोचेपर्यंत तिच्या डोळ्यातील अश्रू सुकले नव्हते. घर जवळ येताच रश्मीने लगेच स्वतःचा चेहरा फोनमध्ये पाहिला, केस वगैरे व्यवस्थित केले आणि स्वतःच्या घरासमोर टॅक्सी थांबवली. जशी ती घरी पोहोचली तेव्हा रश्मीला पाहून सर्वजण खुश झाले, पण तिची आत्या तिच्या मागे वळून पाहू लागली आणि त्याच वेळेस तिच्या मावशीचा नवरा विचारू लागला, "अगं जावई कुठे आहे? तुझी सासू कुठे आहे? सर्व काही ठीक आहे ना? खरंच तू एकटी आलीस का?" हे ऐकून रश्मीचा चेहरा उदास झाला, पण दुसऱ्या क्षणी ती म्हणाली, "माझ्या सासूची तब्येत बरी नाही, त्यामुळे मी त्यांना माझ्या नवऱ्याजवळ सोडून आले. मी येणार नव्हते कारण मला माझ्या सासूची काळजी होती, पण त्यांनी मला सांगितले की तू जा." हे ऐकून आत्या म्हणू लागल्या की काहीही झाले तरी आमच्या रश्मीला नंबर 1 जावई मिळाला आहे. हे ऐकून रश्मीचे हृदय धडधडू लागले आणि तिला ओरडून म्हणावेसे वाटले की देवा, असा जावई कोणाच्याही नशिबात असू नये. तिने आपले अश्रू लपवले आणि कार्यक्रमात व्यस्त झाली. कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती परत तिच्या सासरी आली. घरात प्रवेश करताच सुधा म्हणाल्या, "तुम्ही आला आहात महाराणी. तू कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने करून आलेले दिसत आहेस. तिथे कोणीही आम्हाला विचारले नसेलच, कारण त्यांना तर त्यांच्या मुलीच्या सासरच्या लोकांशी काहीही देणेघेणे नाही." रश्मीने आपले शब्द बाजूला ठेवले आणि शांतपणे खोलीत गेली. ती फक्त त्या क्षणाची वाट पाहत होती जेव्हा ती तिच्या मनात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा बदला घेईल, कारण सुधा यांनी रश्मीच्या आईचा अनेक वेळा अपमान केला होता. आता त्याच गोष्टीची जाणीव तिला तिच्या सासूला करून द्यायची होती. त्या संध्याकाळी मानव कामावरून परतला तेव्हा रश्मीने त्याच्याकडे पाहिलेही नाही. त्यामुळे मानव खूप दुखावला, पण तोही रागावला आणि रश्मीशी बोलण्याचे टाळत होता. नंतर सुधा यांनी मानवला हळुवारपणे विचारले की काय झाले तिच्या घरी, तिने काही सांगितले का? मानव म्हणाला की आई, मला माहीत नाही ती आल्यापासून का बोलत नाही. ती प्रत्येक वेळी येते असे तेव्हा ती सगळं सांगत असे, पण आज तिचा दृष्टिकोन वेगळा दिसत आहे. हे ऐकून सुधा यांनी चेहरा केला आणि म्हणाल्या, "मला चांगलं माहीत आहे की ती असा दृष्टिकोन का दाखवत आहे, कारण कोणीतरी तिचे कान भरून तिला पाठवले आहे. ही आपल्या माहेरी जाऊन शिकून आली आहे की सासरच्या लोकांसमोर कशा प्रकारे अहंकार दाखवायचा, पण हिचा अहंकार कसा घालवायचा ते मला चांगलं माहीत आहे." रश्मी जेवण वाढू लागली तेव्हा सुधा रश्मीला म्हणाल्या, "तू येऊन इतके तास झाले, पण तुला अजून कोणाला प्रतिसाद देण्यासाठी वेळ मिळाला नाही. तू प्रसाद आणला आहेस की नाही?" हे ऐकून रश्मी शांत चेहऱ्याने म्हणाली, "जेव्हा तुम्हाला तिथे जायचे नव्हते तर तुम्हाला आता प्रसाद का हवा आहे?" रश्मीचे उत्तर ऐकून सुद्धा डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत राहिल्या आणि माणूससुद्धा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. दोघांना जेवण वाढल्यानंतर रश्मी स्वतःचे ताट वाढवून आपल्या खोलीत गेली. "पाहिलेस का बाळा हिचे नखरे? अरे, प्रसादासाठी कोणी असं म्हणतं का?" रश्मीच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे याबद्दल मानवला काही कळतच नव्हते. सुधा या बडबड करत जात होत्या आणि मानव शांतपणे बसून जेवण करत होता. तसेच काही दिवस निघून गेले, पण रश्मीचा मूड काही ठीक व्हायचे नाव घेत नव्हते. हे पाहून मानव थोडा निश्चित होता आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण रश्मी फक्त मोजकेच उत्तर देत होती. सुधा यांना हे देखील लक्षात येत होते की रश्मी आजकाल कोणाशीही बोलत नाहीये आणि ना तिचा आवाज ऐकू येत नाही. रश्मीच्या मनातील संघर्ष कोणाला जाणवत नव्हता आणि तिथे रश्मी संधीची वाट पाहत होती, कारण तिला तिच्या मनातील अंतर्गत संघर्ष मिटवायचा होता. एके दिवशी सुधा म्हणाल्या, "रश्मी, तुझी नणंद मुलाच्या वाढदिवसाची पार्टी एक मोठ्या हॉटेलमध्ये करत आहे. 3 दिवसांनी संध्याकाळी निघायला तयार राहा." रश्मीने तिच्या सासूच्या बोलण्याला उत्तर दिले नाही. सुधा रागाने ओरडून म्हणाल्या, "तुला ऐकू येत नाही का मी काय बोलत आहे?" रश्मीने उत्तर दिले. तिचा आवाज स्थिर होता. "मी ऐकलं." असं म्हणून ती उठली आणि धुतलेले कपडे टेरेसवर वाळवायला गेली. सुधा म्हणाल्या, "मला माहीत नाही आजकाल काय चाललंय. पूर्वी ती एका गोष्टीवर 100 गोष्टी बोलायची, पण आता तिला 2 शब्दही बोलता येत नाहीत. देवा, या मुलीच्या मनात काय चाललं आहे कुणास ठाऊक." 3 दिवसानंतर सकाळी सुधा जेव्हा म्हणाल्या की संध्याकाळी तयार राहा, तेव्हा रश्मी चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता कामामध्ये व्यस्त राहिली. जशी संध्याकाळ झाली तेव्हा मानव म्हणाला की रश्मी, मी तयार आहे, तू सुद्धा तयार हो. तेव्हा रश्मी उठली आणि स्वयंपाकघरात निघून गेली आणि भांडी घासू लागली. मानवने विचार केला की कदाचित ती आपली कामं संपवत आहे, नंतर तयार होईल. जेव्हा तिथून सुद्धा
यांनी मानवला म्हटले की अरे तिला तयार व्हायला खूप वेळ लागेल, तू तयार आहेस ना? मग एक काम कर, तू बाजारात जा आणि चॉकलेट आणि हायड्रोजनवाले फुगे घेऊन ये. अरे मुलीच्या घरी रिकाम्या हाताने कसं जाणार? जा आणि लवकर या, आल्यावर टॅक्सी बुक कर. मानव आपल्या आईचे म्हणणे ऐकून बाजारात निघून गेला. बाजारातून येताच सुद्धा मानवला म्हणाल्या, अरे सर्वजण जाण्यासाठी तयार आहेत, पण तुझी महाराणी कुठे गेली? जर स्वतःच्या माहेरी जायचं असेल तर बघ कशी लगेच तयार होते. आता लवकर तिला बोलव, नाहीतर आपण सोडून निघून जाऊ. सुधा या तयार होऊन दारात उभ्या होत्या आणि त्यांचा मुलगा मानव रागावत होत्या. मानव रश्मीला घेण्यासाठी आत जाताच त्यांनी पाहिले की रश्मी आरामात बसली आहे. हे पाहून मानवला धक्का बसला. अरे तू तयार का नाहीस झाली? आई तुझ्यामुळे बडबड करत आहे. ती म्हणत आहे की तुला इथे सोडून जाईल. रश्मीने मानवकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, मलाही असं वाटतंय की तू मला सोडून निघून जावं. मानवला रश्मीचे शब्द खूप विचित्र वाटले आणि तो तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. मग तिची सासू मागून गर्जना करत आली आणि रश्मीला सामान्य कपड्यात बसलेली पाहून ती म्हणाली, ही तयार का झाली नाही? इतका वेळ काय करत होती? दोघांचे म्हणणे ऐकून रश्मी गुपचूप बसून राहिली. सुधाजी रागाने म्हणाल्या, अरे ही का बोलत नाही? तोंडात दही जमा करून बसली आहे का? बाहेर टॅक्सी उभी आहे, आम्ही तयार आहोत, उभे आहोत आणि सर्व साहित्यसुद्धा तयार आहे, पण तू तयार का नाही आहेस? यावेळी रश्मीने अगदी मोठ्या आवाजात म्हटले, जेव्हा सगळं तयार आहे तेव्हा तुम्ही लोक का निघून जात नाही? मी तुम्हाला थांबवले आहे का? हे ऐकून मानव आणि सुधाजींचे डोळे विस्फारले. अगं तू येणार नाहीस का? रश्मी लगेच म्हणाली की हो, मला यायचे नाही आहे. सुधा लगेच गर्विष्ठपणे म्हणाल्या की अगं तू आली नाहीस तर कसे चालेल? आम्ही लोकांना काय सांगणार की सून का आली नाही? तू आमचे नाक कापण्याची शपथ घेतली आहेस का? यावेळी रश्मी जोरात ओरडली आणि तिचा सर्व राग शब्दांनी बाहेर पडला. जेव्हा मला बोलवले गेले नाही तर मी काय येऊ? आमंत्रण तर तुम्हाला मिळाले आहे, तर मग तुमचा अपमान का होणार? जेव्हा तुम्ही माझ्यासोबत माझ्या आईच्या घरी आला नव्हता तेव्हा माझा अपमान पण झाला नव्हता, माझं नाक कापलं गेलं नव्हतं, कारण मी तुमच्याकडून शिकले आहे की जिथून आमंत्रण मिळत नाही तिथे जायचं नाही. मानव आश्चर्यचकित होऊन रश्मीला पाहू लागला, पण सुद्धा गर्जना करत म्हणाल्या, मग तू आमच्यावर सूट घेत आहेस का? रश्मी हात बांधत म्हणाली, आई मी सूट घेत नाही, पण मी तुमच्याकडून जे शिकले आहे तेच करत आहे. मानव तूही तेच म्हणालास आणि आई तू म्हणाला होतात की आमंत्रण आल्याशिवाय जायचं नसतं. आज मी आमंत्रण केल्याशिवाय येणार नाही. तुम्हाला आमंत्रित केले आहे म्हणून तुम्ही जा. हे ऐकून आई आणि मुलगा दोघेही स्तब्ध झाले, कारण रश्मीचे बोलणे पाहून त्यांना दोघांनाही रश्मीच्या रागाचा अंदाज आला होता आणि दोघांनाही कळले होते की आता रश्मी त्यांचे म्हणणे ऐकणार नाही. सुधाच्या कुरकुऱ्यांचा रश्मीवर अजिबात परिणाम होत झाला नाही. मानव खोलीत शांतपणे बसला. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता, पण आता तिला पटवून देण्याची हिंमतही त्याच्यात होत नव्हती. थोड्या वेळानंतर सुधा मानवला घेऊन निघून गेल्या आणि रश्मी त्यांच्यासोबत गेली नाही. त्या दिवशी सुधा यांना जाणवले की त्या जे काही करत होत्या ते अगदी चुकीचं आहे. इथे रश्मीला मात्र खूपच शांतता मिळत होती. दरम्यान गेल्या 2 वर्षापासून तिच्यावर झालेल्या जखमा अखेर बऱ्या झाल्यामुळे रश्मीला दिलासा मिळाला. तर मित्रांनो, ज्या प्रकारे आपण वागतो त्याच प्रकारे आपल्याला समोरून सुद्धा तशीच वागणूक मिळते. खरं तर घरातल्या एका व्यक्तीला फोन करून जर सांगितलं तर सर्वांना त्यांचा आदर केला पाहिजे. उगाच तोंड फुगवून बसण्यात काहीच अर्थ नाही. कधीकधी कामाच्या घाईमध्ये फोन करायचा राहून गेला तर त्याचा अशा प्रकारे गैरफायदा घेऊ नये, कारण कधी ना कधी स्वतःच्या घरीसुद्धा काही कार्यक्रम असताना आणि जेव्हा तीच चूक आपल्याकडून घडू शकते, या गोष्टीचं तरी भान ठेवलं पाहिजे. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. रश्मीने जे काय केलं ते तुम्हाला योग्य वाटतं का? कमेंटद्वारा नक्की कळवा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद. भेटू अशाच नव्या कथासोबत.